पुण्यस्मरण म्हणजे जीवाचा शेवटचा कार्यक्रम. जन्म सोहळा, विवाह सोहळा आणि मृत्यू सोहळा असे आयुष्यामध्ये 3 सोहळे आहेत. उपजे ते नाशे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झालाय त्याचा एके दिवशी नाश होणारच आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला एक दिवस जावंच लागतं. या पृथ्वी तलावर कोण राहायला आलेलं आहे? कोणीच नाही. इथं रामकृष्णादिकाचे अवतार गेले, येथे नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. रामाला कृष्णाला अवतार संपावा लागला तर तुमची आमची काय कथा आहे? जो जन्माला आलाय त्याला एके दिवशी जावंच लागतं. विवाह सोहळा कळतो आणि मृत्यू सोहळा. कोरोनाच्या काळामध्ये मृत्यू सोहळा सुद्धा झाला नाही. अंकुश महाराज झाला का? काहींनी डेड बॉडी डॉक्टरांनी आपल्या हातातही दिली नाही सरकारने. जे मृत्यू सोहळा वारल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सावडणं, दशक्रिया विधीने आजचं श्राद्ध. श्राद्ध म्हणजे शेवटचा कार्यक्रम. आता श्राद्ध, मुळात श्राद्ध का करायचं? आपल्यावर देशाचं, या समाजाचं पितृऋण, ऋषी ऋण, कृषी ऋण हे आपल्यावर असतं आणि माणसाने ऋण हे फेडावंच लागतं. आता पितराचं ऋण असतं. अलीकडचा सुशिक्षित वर्ग, आम्ही शिकलेली लोक, ते सरळ म्हणतात पिंडदान कशासाठी करायचं, श्राद्ध का घालायचं, पितृपक्ष का घालायचे. शिकलेल्या लोकांना या गोष्टी मान्य नाहीत. पण मला एक सांगा, श्राद्ध याच्यासाठी घालायचं असतं की आपले जे गेलेले पितर आहेत त्यांच्या नावाने आपण जर श्राद्ध नाही केलं, पिंडदान नाही केलं, मग त्या घराला पितृदोष लागल्याशिवाय राहत नाही. मग ब्राह्मण देवता सांगतात नारायण नागबली करा, त्रिपिंडी करा, सर्प शांती करा, अनेक शांत्या करा. पण मला असं वाटतं पितृपक्ष घरातल्या मायबापाला जर चांगलं सांभाळलं तर जगात कुठलीच शांती करायची गरज पडत नाही. हे सगळं जिवंतपणे केलं पाहिजे. आज आम्ही महाराष्ट्रभर फिरतो कार्यक्रमाच्या निमित्ताने. आम्हाला आमच्या जन्मदाते जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा. आता वारल्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये चालत आलंय पिंडदान करायचं. 10व्याच्या दिवशी पिंड ठेवतो. आपण म्हणतो आईने खाल्ला, बापाने खाल्ला. त्यापेक्षा आपण तर विज्ञान युगात वावरतो. मी तर या मताची आहे, जिवंतपणे आई वडिलाला जीव घाला हेच खरं पिंडदान आहे. गेल्यावर कुणी बघितलं? हा, करायचेच विधी, करावेच लागतात. आता बरेच सुशिक्षित लोक आम्हाला म्हणतात कुणी पाहिला स्वर्ग, कुणी पाहिला नरक. बोलता बोलता म्हणतात. आले असतील नवले तात्याने त्या राधाताई महाराजाचं कीर्तन ठेवलं असेल, आले असतील ते बीडवरून. काय खरं असतं? तुम्ही कीर्तनातून उठले की झालं, दिला विषय सोडून. महाराज लोकांचं सांगायचं कामच आहे, आपलं ऐकायचं कामच आहे. कुणी पाहिला स्वर्ग, कुणी पाहिला नरक. त्या मताशी मी पण सहमत आहे. स्वर्गात गेलेलाही सांगायला आला नाही स्वर्ग असा आहे, आणि नरकात गेलेलाही सांगायला आला नाही नरक असा आहे. पण तुम्हाला जिवंत 2 वाक्यात व्याख्या सांगेल. जिवंतपणे चांगल्या माणसाची भेट होणं हाच जिवंतपणे स्वर्ग आहे. आणि जिवंतपणे वाईट माणसं भेटणं हाच नरक आहे. कशाला कुठे पाहायला जाता स्वर्ग नरक? इथंच आहेत. याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. इथंच आहे सर्व. इथंच करायचं आणि इथंच फेडायचंय. कोणी किती मोठी असू द्या. काही माणसं म्हणतात नाही असं तसं काही नाही. पूर्वी होतं बापाने केलं तर नातवाला फेडायचं किंवा मुलाला फेडायचं. आता या हाताने करायचं आणि यांनीच फेडायचं. आणि आपण बघतो ना महाराष्ट्रभर मोठी मोठी लोक आहेत. छोटे असोत मोठी असोत पद्धत एकच आहे. गणिताचा अंक किती मोठा असला ते गणित सोडवण्याची पद्धत एकच आहे. तसं गरीब असला आणि पैशावाला असला तरी जगण्याची पद्धत तीच आहे. का एखाद्याकडे करोड रुपये आहेत म्हणजे त्याचं कर्म वेगळं आणि गरीबाचं वेगळं आहे का? अजिबात नाही. जसं कर्म तुम्ही कराल तसं आयुष्यामध्ये फळ जीवनामध्ये भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले त्याची भोग आले. ओ केले कर्म झाले त्याची भोग आले. केले कर्म झाले
हरिमुखी गाता हरपली सीता हरिमुखी गाता हरपली सीता हरिमुखी गाता हरपली सीता हरिमुखी गाता हरपली सीता महाराजांनी गोड प्रमाण दिलं. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. राम हा देव आहे आणि रामाचे वडील राजा दशरथ, देवाच्या बापाला कर्म चुकलं नाही तर तुमची आमची काय कथा आहे हो? विचार करा ना. राजा दशरथाला श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता की आज जसं आम्ही पुत्र वियोगाच्या शोकाने मरत आहोत तसंच राजा दशरथाला शाप दिला की तू तुझ्या पुत्र वियोगाने जाणार. तसंच झालं राजा दशरथाचं. वारले तेव्हा एक सुद्धा मुलगा जवळ नव्हता. महाराज कर्म आहे, कोणाला सुटलेलं नाही. फक्त एकच आहे, कोणाला उशिरा मिळेल कोणाला लवकर मिळेल, पण सजा ठरलेली आहे. भगवान के दरबार में देर लगता है लेकिन अंधेर नहीं. देवाच्या दरबारात थोडा उशीर आहे पण अंधार नाही. पण कधी कधी लोक म्हणतात काय हो, हा माणूस इतका लबाड वागतोय, खोटं वागतोय, लोकाला त्रास देतोय, तरी देव त्याचं चांगलंच करतो. आमच्या वारकऱ्याला प्रश्न पडतो आणि आमचे मग भजनी मंडळ वारकरी म्हणतात ताई आपण एवढा देव देव करतो पण देव आपल्याच मागं कसा लागलाय. पण भजनी मंडळ तुम्हाला सांगू का, आपलं पूर्वजन्मीचं कर्म या जन्मात आपल्याला त्रास देते. आपण या जन्मात चांगलं केलं की आपलं पुढचं चांगलं होणार आहे. आणि ह्या बाकीच्या याचं आता का चांगलं चाललंय, त्यांचं पहिलं चांगलं आहे. आणि आता जर त्यांनी नीट नाही केलं तर त्यांना सुद्धा भोगावं लागेल ना. कुठं कोणाला चुकलेलं आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, माणसाची गोष्ट सोडावं, एकदा तुमच्या कर्माचा हिशोब जर देवाने घ्यायचा ठरवलं ना, व्याजासहित नाही, चक्रवाढ व्याजासहित देव घेतल्याशिवाय राहत नाही. फक्त थोडा उशीर लागेल दादा, पण ते चुकत नाही. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये कर्म चांगले केले पाहिजेत. जिवंतपणी आई वडिलाला सांभाळा, हे सुद्धा एक चांगलं केलेलं कर्म आहे. म्हणून पिंडदान, हे पिंडदान वेगळं. पण आमचे तुकाराम महाराज म्हणतात हा 3.5 हाताचा जो मानवी देह आहे, हे शरीर रूपी पिंडदानच आम्ही तुला समर्पित केलंय. पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी पिंड पदावरी आताच आपल्या परिसराचे खरं भाग्यविधाते लोकनेते मारुतराव घुले पाटील, ज्ञानेश्वर कारखान्याचे चेअरमन नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांची सुद्धा उपस्थिती लाभली. त्यांना सुद्धा धन्यवाद. घुले पाटलांनी सुद्धा हा परिसर चांगल्या पद्धतीचा केलेला आहे कारखान्याच्या माध्यमातून. खरं म्हणजे शेतकऱ्याला सुद्धा सदन जर करायचं असेल तर कारखाने वगैरे असल्याशिवाय शेतकरी सुद्धा सदन होत नाहीत. आपल्या कारखान्याचा ऊस
ऊस जर कुठे न्यायचा असेल, हक्काचा कारखाना जवळ असेल तर ऊस जातो, नाही तर ऊसाच्या पण फार फजिती आहेत. आता आमच्याकडं आमचं ज्या गावात संस्था आहे ना गुले पाटील महासांगवी, ते आमचा ऊस या कारखान्याला त्या कारखान्याला त्या कारखान्याला, आणि बरेच कारखाने आमचे ऊसाचे बिलं बुडवतात. काय सांगावं आता, येतं तुमचं फार चांगलंय. कुमार पाटील नवले आम्हाला नेहमी सांगत असतात बरं का, नवले साहेब नेहमी सांगत असतात की आमचा ऊसाचे बिलं वेळेवर, पुन्हा बिलं यायच्या अगोदरच तुम्हाला कर्जही भेटतात. इतकं तुम्हाला ॲडव्हान्स, ते ॲडव्हान्स तुम्हाला अगोदरच भेटतं. आमच्याकडे बँका बुडवल्यात लोकांनी, ॲडव्हान्स सोडा. काय सांगू, काय फजिती आहे. तुमचं भाग्य आहे अशी चांगली माणसं तुम्हाला भेटलीत, हे विचार करत जा. जोरात टाळ्या द्या ना जरा, तिथंच असं काय करता, दिल्या तर कंजूशी कशाला करता. अलीकडं माणसं चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणलं तरी असं जोमाने नाही, चांगलं सांगितलं ना तरी तिथंच हसतील. जरा मोकळ्या मनाने हसले तर बिघडतील का? जे तिथंच हसतात ना ते फार कंजूस. जरा मोकळ्या मनाने. तसं घुले पाटील आम्हाला कुमारभाऊ नवले पाटलांनी बऱ्याच वेळा, आमचे आईसाहेब संस्थान आहे, आपले बंधू नरेंद्र भाऊ घुले पाटील, आपलं चंद्रशेखर भाऊ घुले पाटील यांनी सुद्धा आमच्या बेडकडच्या संस्थानला मदत केलेली आहे. आपणही आज आलात, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आणि आम्ही कायमच या नेते लोकांचा रिस्पेक्ट करतो. आपल्याला काही जरी वाटत असेल, आपल्या परिसराचा जर विकास करायचा असेल तर नेत्याशिवाय विकास होत नाही, हे नक्की लक्षात ठेवा. हे बघा, जेवायला माणसाने पंक्तीला कुठेही बसावं, पण वाढप्या ओळखीचं असेल तर 2 वंजळी जास्तच पडतात. बरोबर आहे का? तसं वाढपे ओळखीचे लागतात, त्याच्याशिवाय होत नाही. तुम्ही म्हणाल विकास कामं सरकारी, हे तुम्हाला काय कसं माहिती? कारण आमचं हे संस्थान महाराष्ट्र शासनाचा, त्याला ब दर्जा आहे. आम्ही 10-5 कोटी सरकारचे आणलेले आहेत. आदरणीय देशाचे लोकनेते मुंडे साहेब त्यांच्या माध्यमातून. म्हणून नेत्याची किंमत आम्हाला कळते. कारण कामं आणायचे म्हटलं की विधान भवनात तुमचा प्रश्न कुणीतरी उभा केला तरच तुम्हाला काहीतरी भेटतं, नाही तर भेटत नाही. हा परिसर सुजलाम सुफलाम आहे, बागायतही आहे, ऊसाचं क्षेत्रही चांगलं आहे. शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं हे ज्याला जमलं ते शेतकरी सक्सेसफुल झाल्याशिवाय राहत नाहीत. शेतकरी खऱ्या अर्थाने या देशाचा कणा आहे. म्हणून कृषी या देशाला 2 माणसं समृद्ध करतात. एक म्हणजे कृषी प्रधान आणि ऋषी प्रधान आपली भारतीय संस्कृती आहे. ऋषी मुनींचे संस्कार आपल्या देशात आहेत. महाराष्ट्र तर संतांची परंपरा आहे. या भागामध्ये आपले देवगडचे भास्करगिरी महाराज असतील की ते, हा परिसर तर आपला देवा धर्माच्या कामाने उज्ज्वल असा परिसर झालेला आहे. आणि सध्याच्या काळामध्ये तर आपले दिवस चांगले आलेले आहेत सगळ्यांचेच. खरं म्हणजे देश जर समृद्ध करायचा असेल तर देश, धर्म आणि देव हे सर्व महत्वाचं आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. आणि जिजाऊ माँसाहेब झाल्या म्हणून स्वराज्य उभा राहिलं. जिजाऊ माँसाहेब तुम्ही झाल्या नसत्या तर नसते दिसले मंदिरावर कळस, नसते दिसले दारात तुळस, आणि नसते दिसले कपाळावर कुंकू. हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर. आपल्या ह्या गोष्टी बऱ्याचशा लक्षात येत नाहीत. ज्या काळामध्ये 150 वर्ष आमच्या देशावर इंग्रजांनी राज्य केलं, पोर्तुगीज आले, डच, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही थै तुमच्या डोक्यावर नाचत होती. पण कुठेतरी शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी तुमच्या आमच्यासाठी चांगलं कार्य केलं. धर्मवीर संभाजी राजे धर्मासाठी कार्य केलं. पण एक गोष्ट अजून लक्षात ठेवा, धर्मवीर संभाजी राजे वाघासारखं व्यक्तिमत्व, पण धर्मवीर संभाजी राजे औरंगजेबाला पकडले गेले असते, बोला ना, शक्यच नव्हतं. पण कुणी पकडून दिलं माहिती का? कुणी? सख्या मेवण्याने. बोला ना. हा, म्हणून मेवण्यापासून सावध राहा जा, बायकोच्या भावापासून. महाभारताचं वाटोळ मेवण्यानेच केलं. गांधारीचा भाऊ होता ना शकुनी,
शकुनीने वाटोळ केलं, सख्या बहिणीचं वाटोळ. डोक्यात फक्त एकच राग होता की माझी एवढी चांगली बहीण पण या आंधळ्याबरोबर लग्न का केलं, म्हणून त्यांनी वाटोळ केलं. आणि ते गांधारी बरोबर येतानाच पार्सल आलं होतं. हे लक्षात घ्या. मेवण्याने धर्मवीर संभाजीराजे यांना सुद्धा मेवून. आणि तुम्ही कधी लक्षात घ्या, घरापासून दारापर्यंत जवळची माणसंच तुमचं वाटोळ करतात. घात हा जवळचीच लोक करतात, लांबून माणसं येतच नाही, जवळचीच माणसं वाटोळ करतात. देशाच्या पंतप्रधान होऊन गेल्या इंदिरा गांधी, त्यांना गोळ्या कुणी घातल्या? बोला ना, जवळच्या. कारण जवळच्याला माहित असतं तुम्ही कुठं जाता, काय करता, काय नाही. आता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, गेली 30 वर्ष झालं हेच काम करतो, दुसरं कामच नाही काही. भीमसेन महाराजांनी त्या संस्थानला बसवलं, धर्माचंच कार्य. आंध्रा, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. आता आमचा सारथी ड्रायव्हर बरोबर आहे गोपाळ, त्याला माहिती आहे आम्हाला उद्या मुंबईला जायचंय. आता त्यांनी जर ठरवलं मध्येच आम्हाला लुटायचं, तर मध्येच तो सांगणार कुणाला तरी, जा बघा महाराज आले ते या रस्त्याने, मिळालेली दक्षिणा सोनं सगळं काढून घेणार. काही लांबून पार्सल येत नाही. आणि आता सध्या तेच घडतंय. कुठं तुम्ही बँकेत पैसे टाकायला चालले, जवळच्याला माहित असलं नवले भाऊ की लगेच कळतं, लुटतात. मग माणसं म्हणतात बँकेतून पैसे काढून आणले, कस काय बा, पाळतच राखली, असं काम आहे. म्हणून जवळच्या पासून. तसं धर्मवीर संभाजीराजे जवळच्याने पकडून दिले. एक विचार करा. आणि जेव्हा औरंगजेबाने धर्मवीर संभाजीराजांना पकडलं, साखळदंडाने बांधलं, तरी पण नजर झुकत नव्हती, पाठीचा काना सरळ होता, डोळे आग ओकत होते, तोच रुबाब. त्यावेळेस औरंगजेब म्हणत आहे, क्या काफिर है, नजरे झुकाते नाही, संभा आपको डर नाही लगता? संभाजी राजे म्हणले, अरे शिळीचं बकरू का वाघाचा छावा आहे, कसली भीती आहे मला? काय धर्म टिकवला, प्राणाची आहुती दिली, पण धर्म नाही सोडला. डोक्यात घ्या. आज आम्हाला आमचा धर्म कळायला तयार नाही. आम्ही आपापसामध्ये हिंदू मध्ये भांडण सुरू झालं. आज लव जिहाद सारखे बर का गुले साहेब प्रकार जर सांगायचं म्हणलं तर भयान परिस्थिती आहे. ह्या गोष्टी बोलण्यासारख्या राहिलेल्या नाहीत. हिंदू धर्माच्या मुली बाटवण्याचं काम चालू आहे. आम्ही आलो हम दो हमारे दोवर, 2 मुलावर, आणि इथं एका 15 16 आहेत. आज ही गोष्ट सध्या तरी बरी, पुढे चालून फार अवघड होणार आहे. आणि जी दया तुमच्या आमच्यात आहे ती त्यांच्यात नाही. त्या काळामध्ये हिंदू स्त्रियांची आबरू लुटली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम स्त्रियांना उलट पाठवलं आई बहीण म्हणून. तुम्ही आजही बघा, बोकडं कापायला हिंदूला जमतं का? बोला ना. त्यांच्याकडे सतूर असतो. असं आहे. ह्या गोष्टी कधीतरी लक्षात ठेवा. आपण आपला धर्म टिकला पाहिजे. देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी त्या मंडळीने जे बलिदान दिलं, तसं आपण सुद्धा आपल्या धर्मासाठी कट्टर असणं गरजेचं आहे. पण अलीकडं असं झालंय की आम्हीच आमच्या धर्माची टिंगल करतोय. शिकलेले लोक आम्ही जर म्हणलं ना का हो हे चाललंय, ते म्हणतात नाही नाही कशाचा देव धर्म, हे निसर्गावर चाललंय. मग आम्ही त्यांना सांगतो अरे निसर्ग म्हणजे देव आहे. याला चालवणारी ताकद, अदृश्य शक्ती कोण चालवते तुम्हा आम्हाला? अटॅक आला तर माणूस एका मिनिटात चाललाय. ही यंत्रणा चालली कुठे? याला चालवणारा कुणीतरी आहे की नाही? म्हणून धर्माचा विचार करा. खरं आपल्या हिंदू धर्माचा केव्हा विजय झाला? ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं त्या दिवशी खरा हिंदू धर्माचा विजय झाला. आणि मंदिर बनलं, अयोध्येमध्ये मंदिर बनलं, त्याचा जीर्णोद्धार झाला. जेव्हा आपल्या महाराष्ट्राचं सुद्धा फार मोठं योगदान आहे. अनेकाचं रक्त त्या काळात सांडलं होतं. बोला. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. आणि वाजवा. कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर.
श्रीरामन. बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान की. बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान की. जोरात टाळ्या द्या. आमच्या गौरीताई भवर आणि ज्ञानेश्वरीताई सांगळे, घुले पटेल आमच्याकडं अशा 55 ते 60 मुली शिकत आहेत. सध्याच्या काळामध्ये मुली सांभाळणं रिस्क आहे, पण तरी ती आम्ही जोखीम घेतली. त्याचं एक कारण आहे की या जिजाऊच्या सावित्रीच्या लेकी आहेत. आणि आज ह्या मुली जर स्वतःच्या पायावर उभा राहिल्या, डॉक्टर, वकील, इंजिनियर, महाराज अशा सगळ्या होतील. एवढंच नाही तर मला आत्मविश्वास आहे की नक्की त्या हिंदू धर्माचं पालन करतील. यासाठी ह्या गोष्टी केल्या. आणि आज याच पिढीला घडवणं गरजेचं आहे बरं का. तरुण सुशिक्षित मुली माझ्या समोर बसल्यात आणि सर्व बसलेल्या माता माऊल्यांनो, आपल्या मुलींना आणि मुलांना संस्कार चांगले द्या. कपडे फटते हे लेकिन संस्कार फटते नाही. 5 लाख रुपये मीटरचा कपडा घ्या, फाटतो, पण चांगले किंवा वाईट लागलेले संस्कार फाटत नाहीत. आज आम्ही बघतो MBBS MD झालेली मुलगी आहे, IT इंजिनियर मुलगा आहे, आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय बरं का. सध्या थोडंसं लक्षात घ्या, का आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय. आमच्याकडे पैसा आला, मोबाईल आलाय, कमी काहीच नाही. पूर्वी लोक बरबडे खाऊन जगत होते. आज सर्व असूनही आत्महत्येत, असूनही डिप्रेशन आहे. आता या शालेय शिक्षणाबरोबर ज्यांच्या घरात अध्यात्माचं शिक्षण आहे त्यांचीच पिढी टिकून राहणार आहे. आम्ही गरिबापासून मंत्र्याच्या बंगल्यापर्यंत जातो. बघतोय आम्ही, बाहेरून माणसं चांगली दिसतात पण आतून पोखरलीत. व्यसन व्यसन, मुंबईची फॅशन, महाराष्ट्र शासन, ऋषिकेशचा मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. सध्याचा काळ, झोपेतून उठेपर्यंत मोदीजी काय निर्णय घेतील याचाही मेळ लागत नाही. सगळ्या माणसाला इंडिकेटर येतं. काय साधा खेळ आहे का सध्या? होय अण्णा, बरोबर आहे का? सध्या काय परिस्थिती गंभीर आहे, काय नाही. तसं एवढं धावपळीचं जग झालेलं आहे, पण धर्माचं पालन करा. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं म्हणून स्वराज्य उभा राहिलं. आजच्या आमच्या माय माऊलीला टीव्हीच्या मालिका पाहता पाहता वेळच नाही ना मुलांना वेळ द्यायला. मुलांना आणि मुलींना म्हणायचं तुम्ही अभ्यास करा आणि आम्ही टीव्ही पाहायची. माता माऊल्यांनो, तुम्ही मालिका पाहायचं सोडून द्या आणि मुलांजवळ अभ्यासासाठी वेळ द्या. मुलं घडतील. आणि 10वी 12वीच्या वयापर्यंतच मुलं आणि मुली घडतात. त्यांना जर चांगल्या संस्काराने वाढवलं तर नक्की लेकरं चांगली घडल्याशिवाय राहणार नाहीत. ही काळाची गरज आहे. मग जीवनामध्ये चांगले कर्म माणूस केव्हा करणार आहे? जेव्हा तुमच्याकडे सद्बुद्धी आहे जीवनामध्ये, तेव्हाच माणसं चांगली कर्म करणार आहेत. म्हणून आयुष्यामध्ये चांगली कर्म करा तर हा पिंड चांगला होईल. आणि एक आहे 84 लक्ष योनी आहे, पण कुठल्याच माणसाकडे बुद्धी नाही. मानव हा एकमेव प्राणी आहे की याला बुद्धी आहे. मग बुद्धी असून जर माणसाने माणसासारखं नाही वागलं तर मग पुढं काय? म्हणून ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी 2 गाणी द्यावीत. ज्यांची बाग बहरून येते त्यांनी 2 फुले द्यावीत. आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडं खाली यावं. मळलेत पाय जमिनीवर त्यांना थोडं उचलून घ्यावं. माणसाने माणसाला माणसाची रीत द्यावी, माणसाने माणसाला माणसाची प्रीत द्यावी. याचं नाव आहे मानव धर्म. आणि माणुसकीच टिकणार आहे. आज माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना आम्ही समाजामध्ये पाहतो. माणसातली राक्षसी प्रवृत्ती जागी व्हायला लागली. लहान मुली असतील, अनेक अत्याचार अन्याय असतील, पशु सारखं कृत्य लोकांकडून होत चाललेलं आहे. वरवर चोऱ्या माऱ्या, गुंडगिरी प्रवृत्ती, अनेक गोष्टी आहेत. ह्या कुठेतरी जर थांबवायच्या असतील तर त्याला फक्त अध्यात्मच कारण आहे. आज बऱ्याच लोकांना वाटतं श्राद्धाच्या निमित्ताने कीर्तन का ठेवतात आणि प्रत्येक गावामध्ये सप्ते का आहेत? हे ब्रेन वॉश आहे बरं का.
मेंदूला हे टॉनिक आहे. जसं एखाद्या माणसाला अशक्तपणा आल्याच्या नंतर सलाईन लावलं जातं, तसं हे मेंदूला आहे. हे जर कीर्तन प्रत्येक गावामध्ये झाले, चांगले विचार लोकांना ऐकायला मिळाले, तर लोकांना नक्की वाटतं की चांगलं काय आणि वाईट काय. आणि भारतीय संस्कृती ही तत्वज्ञानाने श्रीमंत आहे. विदेशीमध्ये आकृती विकृतीला महत्व आहे, पण भारत देशामध्ये संस्कृती, आचार, विचार, संस्कार आणि संस्कृतीला महत्व. त्याचं नाव भारत देश आहे. म्हणून आमच्या देशाची शान ही वेगळी आहे. म्हणून हा अभिमान, हा स्वाभिमान आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये कळाला पाहिजे. आणि जीवन ज्याला कळतं ते मोठी झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुले करी. का म्हणतात तुकाराम महाराज असं? काय तुकाराम महाराजाचा अधिकार किती मोठा होता. आता संताची एक बाजू लोक सांगतात, दुसरी बाजू सांगत नाहीत. काहींनी सांगावं तुकाराम महाराज गरीब होते. होय महाराज मंडळी, पण गरीब होते का तुकाराम महाराज? नाही. तुकाराम महाराज किती श्रीमंत होते. तुकाराम महाराजाच्या 5च अभंगावर आमच्या सारख्या महाराज लोकांनी कीर्तन केली तर आमची महाराज लोक करोडपती झालेत. विचार करा, अभंगावर कीर्तन करणारी मंडळी जर करोडपती होत असेल तर ज्यांनी अभंग निर्माण केले ते गरीब होते का? वेदाचा तो अर्थ अमासीच ठावा, एरानी वाहवा भार माथा, आणू रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा. एवढं मोठं व्यक्तिमत्व आमच्या जगद्गुरु तुकोबारायचं होतं. आता सध्या या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एखादं गाणं येतं, 5 करोड 10 करोड 20 करोड कमवतो, दुसऱ्या वर्षी ऐकायला मिळत नाही. पण सुंदर ते ध्यान या अभंगाचं वय 450 झालं तरी आम्ही रोज म्हणतो, त्याला म्हणतात संत. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे, त्रैलोक्याचे राजे. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे, त्रैलोक्याचे राजे. स्वयंभू आई ते केले नो केले नो हे, स्वयंभू आई ते केले नो केले नो हे, स्वयंभू आई ते केले नो केले नो स्वयंभू ते केले नो. तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे राजे, स्वयंभू आहे ते केले नाही. त्रैलोक्याचे राजे आहेत म्हणले आम्ही राजे. एवढे साधू संत मोठे आहेत, त्यांचे विचार फार मोठे आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज त्या काळामध्ये 18 पगड जाती जमातीचे संत एकत्रित येऊन त्यांनी या महाराष्ट्राला विचार, जडणघडण कशी असावी हे शिकवलं. आमचा धर्म टिकवला आणि माणूस म्हणून जगण्याचं जर आम्हाला खरं ज्ञान शिकवलं असेल तर ते साधू संतांनी शिकवलं. म्हणून ते जीवनामध्ये घ्या. या महाराष्ट्राचं कुलदैवत, आराध्य दैवत आमचं कोण आहे? पांडुरंग परमात्मा. बालाजीला जा, 24 तास उभा राहावं लागतं, हे की नाही? तरी लांबून दर्शन. आम्ही 4 धाम यात्रा फिरा, लांबून दर्शन. पण तुम्हाला सांगू का, या पृथ्वी तलावर बर का एकच ठिकाण आहे आपलं महाराष्ट्राचं, आणि फक्त पांडुरंग परमात्मा आहे की त्याच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेता येतं. आमचा विठ्ठल गोरगरिबाचा, श्रीमंताचा, सर्वाचा देव म्हणजे पांडुरंग आहे. आणि तो उभा आहे, कमरेवर हात ठेवलेत, आणि विठ्ठल हा कोणालाच वेदाला कळला नाही असा पांडुरंग परमात्मा. वेदा नाही नाही कळला, वेदा नाही नाही कळला, अंत पार याचा काढला, राजा पंढरीचा काढला, राजा पंढरीचा काढला, राजा पंढरीचा.
किती छोटस लेकरू आहे, पण कानडा राजा पंढरीचा. सांगा ह्या भविष्यात मुली किती मोठ्या होतील. हे का? आता आम्ही तर संन्यासी आहेत, हे पुढं वारसा चालवायचा. कशाचा? धर्माचा वारसा. त्याच्यासाठी हे काम करतो आम्ही. आता तुम्ही प्रॉपर्टी कमवता पुढं मुलाबाळांना व्हावी. आमची प्रॉपर्टी काहीच नसते. आमची प्रॉपर्टी हे लेकरं घडणं आणि यांनी धर्माचा प्रचार करणं, हेच आमचं काम. एवढे सुंदर आवाज आहेत. आणि एक आहे, मुली घडल्या ना जर शिकल्या तर त्या पाठीमागे नाही सरकत. आणि इतिहास आहे आपल्या महाराष्ट्राला. खूप लढी मर्दानी झाशी वाली राणी, मेरी झाशी नाही दूंगी. एकदा महिलेने ठरवलं ना ती काहीही करू शकते. पण असं जो वेदाला नाही कळला, असं आमचं महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा, त्या देवावर निष्ठा ठेवा. आपला पिंड जरा देवाच्या चरणावर लावा, म्हणजे या पिंडाचा उद्धार होईल. नाही तर काय खरंय. म्हणून पिंड पदावरी दिला फुले करी. मग तुकाराम महाराज म्हणले, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, हो 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 हो, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, हो हो हो, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर पितरे पितरांचे ऋण, 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 माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, हो 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 हो, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, माझे झाले गयावर जन, पितरे पितरांचे ऋण, पितरे पितरांचे ऋण, पितरे पितरांचे ऋण, महाराजांनी सुद्धा फार गोड गायलं. माझे झाले गयावर्जन, फिटले पितराचे ऋण. तुकाराम महाराज म्हणतात वडिलाचं ऋण फिटलं. आता मला सांगा, आईचं आणि बापाचं ऋण कधी फेडता येतं का? एखादा मुलगा कलेक्टर झाला आणि तो जर आईला म्हणला, आई सांग तुझ्या दुधाची किती अब्ज रुपये किंमत झाली. आता मला सांगा, किती करोडो किती अब्ज रुपये दिले म्हणजे आईच्या दुधाची किंमत होईल? एक लक्षात ठेवा, अजूनही विज्ञानाने सर्व शोध लावलेत, पण रक्त बनवण्याचा आणि आईचं दूध बनवण्याचा शोध नाही लागला. बरोबर आहे का गोले साहेब? तुम्ही मोठी माणसं आहेत, तुम्हाला हे अनुभव मोठे आहेत. लागला शोध. ब्लड बँक आहे, पण ब्लड नाही बनवता आलं विज्ञानाला. दूध पावडर टाकून दूध बनवतील, ते वेगळं आहे हो. बाकीचं काही करून दुधात पाणी घालावं या मतापर्यंत मी सहमत आहे, पण दुधात डिग्री लागण्यामुळं युरिया टाकणं चुकीचं आहे. कधी चांगलं होणार नाही बरं का, डोक्यात ठेवा. जेवढे दुधावाले लोक आहेत तेवढे खरंच टाकू नका. कारण आम्ही असे दूध संघ पाहिलेत, कुत्र्यांनी जर पिशव्या चाटल्या तर कुत्र्याच्या अंगाचे केस गेलेत. ते दूध मुंबईपर्यंत जातंय. लहान बाळाचं काय होत असेल? एक सांगू का, मला महत्वाचं वाक्य तुमच्या समोर बोलायचंय.
पुण्य नाही करता आलं तर आयुष्यात करू नका, पण कमीत कमी पाप करू नका. कोणाचं चांगलं नाही करता आलं तर अजिबात करू नका, पण वाईट करू नका. हे लक्षात ठेवा. काय परमार्थ, परमार्थ या शब्दाची व्याख्या काय? काहीच नाही. दुसऱ्याचं वाईट होईल हे मनात सुद्धा आणू नका, हाच खरा परमार्थ आहे. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. सन्मान द्या आणि सन्मान घ्या. किती दिवस या जगात आपण राहणार आहोत? क्या तेरी औकात है, क्या तेरी शान है, माटी के पुतले तुझे कितना गुमान है. काय औकात, काय शान. सध्या रस्त्यावर गेलेला माणूस घरी जाईपर्यंत आपली गॅरंटी नाही. तुम्हाला आहे का? आपल्याला आहे? आम्हाला तर नाही. आम्ही तर रोज रस्त्यावरच फिरतोय. संस्थांवर कमी रोजचं हेच चालू आहे, दिवसातून 2-2 कीर्तन. पण आम्हाला गॅरंटी नाही. आम्ही प्रत्येक क्षण जो जगतोय ना, तो शेवटचा क्षण म्हणून जगतो. देव ठरवेल काय करायचं काय नाही. मग आता ऍक्सिडेंट होतात म्हणून काही कीर्तन सोडून द्यायचे नाही, चालणार आहे. फक्त एवढंच आपल्याला जीवनामध्ये एकच लक्षात ठेवायचं, जिना होतो हसके जिना, मरणा होतो हसके मरणा. बस जगायचंय तोपर्यंत हसत जगा, मरायचं असेल तरी हसत मरा. काही नसतं जीवनामध्ये. किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले याला फार महत्व आहे. किती जणांचं चांगलं करून जगलात आणि किती जणांचं वाटुळ करून मेलात. समजा भेंडा गाव आहे आपलं, आपण जर वारलो तर 10-20 लोकांच्या डोळ्यात तरी पाणी आलं पाहिजे. नाही नाही, फार चांगली व्यक्ती होती बरं गावाची, गावासाठी यांनी फार चांगलं केलं. असं नाही म्हणा बरं झालं हो भेंडा गावची पिढा गेली, या माणसाने कधी माणसात माणूस ठेवला नाही. वाटूळच केलं लोकांचं, असं नाही म्हणलं पाहिजे. बरोबर आहे का? तसं इथं कुणी नाही, इथं सगळे चांगलेत, आहे का नाही? काय बघत माझ्याकडे? तिकडचं सांगितलं होय दाजी, तिकडचं सांगितलं आम्ही. चांगलं जागा काय नाही हो जीवनामध्ये. होता होईल एवढं तुम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करा, त्याचा इतिहास होतो. म्हणून तुमचं आमचं श्राद्ध होतं, संताची पुण्यतिथी होती, देवाची जयंती होती. चांगलं करणाऱ्याचा इतिहास आहे. खूप काळ जगण्यापेक्षा मिळालेल्या जगण्याच्या काळात चांगलं करा. नाही तर जगायचं म्हणून जगायचंच राहून गेलं, असं नका करू. जगा. आपलीच बॉडी, आपलीच गाडी, आपलीच माडीन, आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हे नका करू. काही लोकांना तर काहीच घेणं देणं नसतं. गावात सप्ताह असला, सामुदायिक कार्य, जाऊ द्या 2 रुपये, काय घेणं देणं, काय नाही, तसंच ठेवा. आणि आम्हाला अनुभव आहे, आम्ही रोज फिरतो. खऱ्या पैशावाल्याकडे पैशाला जन्म ठेपे. खरंच ना, लवकर वर्गणी द्यायचीच नाही. आता ही आमची आईसाहेब संस्था आहे, आम्हाला अनुभव आहे. अनेक लोक आम्हाला सहकार्य करतात, पण खरे पैशावाले देणार नाहीत, गोरगरीब देतील. आणि सप्त्याला बी तसंच नाही ना. मग त्यांचं आलं का, मग यादी वाचणार कोणाकोणाचं. अहो देवाने तुमच्याकडे जास्त दिलंय ना. गावातली वर्गणी समजा 2,000 आहे, तुमच्याकडे श्रीमंती दिली तर द्या ना 10,000. तुम्हाला सांगू का, विहिरीतलं पाणी उपसलं तर नवीन येतं, पण जे पाणी उपसलंच नाही, उपसात जर नाही, काही काही एवढे खडूस असतात शेतकरी, शेजाऱ्याला पाणी देत नाहीत, स्वतःच्या रानात देत नाही, पाणी खराब होतं. तुम्हाला सांगू का, जेव्हा ते पाणी उपसलं जात नाही ना, नासतं ना, पिण्याच्या कामाचं ना कशाचंच. तशी ज्याच्याकडे संपत्ती आहे त्यांनी गावातले मंदिरं, धार्मिक कार्य सगळ्याला द्या, म्हणजे जरा काहीतरी होईल, पुण्य भेटल तुम्हाला. आम्हालाच द्या म्हणायचं नाही, तसं काही नाही. आमचं काय हो, मागं न पुढून गोसाविरड, पण दिलं तरी मी नाही म्हणणार नाही. आता घुले पाटील एवढे बसलेलेच आहेत कारखानदार, काही नाही का आमच्या आईसाहेब संस्थानला देतीलच नाही एवढ्या मुली पाहिल्यावर. हा मग आता काय कसे काय तसं होय नवले पाटील, सगळे इथं श्रीमंत बसलेत. माझा फोन पे आहे, नंबर आहे, मला भेटल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि काहीतरी दिल्याशिवाय राहू नका. मग आता कसं आहे बघा, आता मागितल्याशिवाय आमचं काय, भाषण केलं तर राशन आहे बरं का गुले साहेब, सिंधुताई सपकाळासारखं. आता महाराजाला काय, आणि आम्ही आमच्यासाठी कुठं मागतोय, आम्ही तर संन्यासी आहेत. वयाच्या 13व्या वर्षीच घरदार सोडलंय, सर्व सोडलंय. असे जवळपास 60-70 माणूस संस्थांवर राहता येणार जाणाराचे. 2-3 गोरगरिबाच्या मुलींचे मध्ये लग्न पण करून दिले बरं, आणि करतो ते काम. आणि आमचं एकच काम आहे, मोठ्या लोकांकडून आणायचं आणि ज्याला अडचण आहे त्याला द्यायचं.
आमचं काय, आमचं मध्ये फक्त पोस्टमनची भूमिका आहे, कळालं का? बरं का सगळे बागायतदार मंडळी, नाही तर तुम्ही म्हणता महाराज मागायला आले, अजिबात मागत नाहीत आम्ही. तुम्ही आम्हाला देऊच नका आणि तुम्ही आमच्यासाठी देतच नाहीत. जसं तुम्ही बँकेत पैसे टाकता कशासाठी, म्हातारपणची सोय, तसं माझं म्हणूनच नाही, अनेक धर्माच्या ठिकाणी जर तुम्ही दिलं तर पुण्याईचं बॅलन्स तुम्हाला भेटेल. आपण जे करोडो रुपयाच्या पार्ट्या देतो ना, त्याच्यापेक्षा जीवनामध्ये विठ्ठल विठ्ठल. काही नाही बसा. त्यांना थोडीशी चक्कर आली, एक जणाला, वयस्कर आहेत ते. बसा. गेले ना? हा. आणि आपले डॉक्टर साहेब, हा आता स्टाळ घेऊन उभे होते, डॉक्टर साहेब त्यांच्याकडे गेले. काही नाही, चक्कर आलेली आहे. बसा. बघा, हा आमदार साहेबाचे गाडीचे ड्रायव्हर तिकडं जा गेले. हा गेले. बस, काही होणार नाही, काळजी करू नका. थोडीशी चक्कर आली असेल त्याच्यासाठी थोडंसं पाणी जेवण करणं गरजेचं आहे. बसा बाकीचे, बसा बसा. एकदा भजन करा. विठ्ठल बर का साहेब, आम्ही आता काय सांगितलं हेच सांगितलं ना. ही 2 पायाची गाडी आहे महाराज, क्षणभंगूर नाही भरवसा. काय विश्वास आहे का? क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है, क्या भरोसा है जिंदगी का, किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा जिंदगी का, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है, क्या भरोसा है, क्या भरोसा है. महाराजांनी गोड गायलं. क्या भरोसा है इस जिंदगी का. काय नाही, डॉक्टर साहेबांनी सांगितलं शुगर कमी पडली. हो का, हे असंच आहे, शुगर कमी झाली आणि शुगर वाढली. बरोबर आहे की नाही? हीच परिस्थिती, कंडिशन होते बघा. साखर वाढली, साखर. म्हणून सध्या बरं का सगळ्या लोकांनी, मी या कीर्तनातून काही घेऊन जाऊ नका, एवढं घेऊन जा. 24 तासातले 1 तास स्वतःसाठी काढा प्रत्येक जण, आणि व्यायाम करा. बरं का, व्यायाम करा, योगा करा, प्राणायाम करा, चाला. आणि आपल्या जेवणाच्या वेळा ठरवून घ्या, जेवा, व्यवस्थित जगा आपण सुद्धा. पण काय झालंय, माणूस असा धावपळीच्या काळात स्वतःला वेळच द्यायला तयार नाही. पण द्या स्वतःसाठी वेळ आणि काहीतरी जगा. मनुष्य जीवन पुन्हा पुन्हा नाही. असो, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. असो, जिंदगी का किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन निकलना पड़ेगा, एक ना एक दिन निकलना पड़ेगा. जिंदगी का एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. डॉक्टर साहेबासाठी टाळ्या वाजवा बाबा.
डॉक्टर साहेब एवढ्या दिवस आम्हाला माहित होतं तुम्ही गोळ्या इंजेक्शनच करता, पण तुम्ही आता प्रमाण गाय लागले म्हणल्यावर बोलायचं काम नाही. म्हणजे ते डॉक्टर आहेत त्यांनाही कळालंय अध्यात्माशिवाय पर्याय नाही बरं का. आताच नागपूर वाघमोडे ना, हा वाघमोडे नावाचे डॉक्टर आहेत, मेंदूचे ऑपरेशन करणारे. आणि आम्ही आता हिवाळी अधिवेशनला गेलो होतो, सहज आमचं मुख्यमंत्र्याकडे काम होतं म्हणून आम्ही भेटायला गेलो होतो. आणि तिथं आमचे एक मावस बहिणीचे मिस्टर, त्यांनाही मेंदूची शिर चॉकअप झाली ना, अटॅक म्हणजे मेंदूचं ऑपरेशन केलं. तेव्हा आम्ही तिथे भेटायला गेलो तर ते आता जे डॉक्टर वारले 4-5 दिवस झालं त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी सांगितलं 90% पेशंट वाचणार नाही, 10% त्याची गॅरंटी. आणि त्या डॉक्टरांना आता 5 दिवस झालं आम्ही पाहिलं ते अटॅकने गेलेत. म्हणजे ज्या डॉक्टरांनी हजारो लोकांचे जीव वाचवलेत तेच अटॅकने गेले. म्हणजे बघा बरं किती अवघड आहे. एक आहे डॉक्टर सुद्धा एक माणूस आहेत. आणि तुम्हाला सांगू का, या मेंदूची एक कॅपॅसिटी आहे. आपला मोबाईल आहे ना, मोबाईल त्याच्यामध्ये जर जास्त मटेरियल झालं तर मोबाईल सुद्धा हँग होतो, बरोबर आहे का. मग डिलीट करावं लागतं. तसं हे मेंदू आहे, फॉर्मॅट मारावं लागतं, बरंचसं मटेरियल डिलीट बी करावं लागतं, नाही तर फार अवघड आहे. तसं या मेंदूत फॉर्मॅट मारत चला. चुकीची लोक डिलीट करा, योग्य माणसं डोक्यात ठेवा. नाही तर असे मित्र नका जीवनात ठेवू, वरून दुसती नातून कुस्ती. होय, माणसं वरून गोड बोलतात तर नातून कुस्ती करतात. काय करतात? डिलीट करा जीवनामध्ये. चांगली माणसं, चांगले मित्र, चांगला सल्लागार जीवनात ठेवा. दुर्योधनाच्या आयुष्यात सल्लागार शकुनी भेटला म्हणून 100 एकही राहिला नाही. आणि अर्जुनाच्या आयुष्यात सल्लागार कृष्ण भेटला म्हणून विजयी झाला. तसं तुमचे सल्लागार कोण आहेत याच्यावर पण अवलंबून आहे. डोक्यात चुकीचे विचार टाकू नका आणि पोटात चुकीचं अन्न टाकू नका, दोन्ही खराब होणार नाही. आणि दोन्ही ज्याचं नीट आहे त्याचं सर्वच नीट आहे, बरोबर आहे का बाबा. काय नाही, चांगलं जगा. या जन्मावर, या जगण्यावर शतधा प्रेम करावे. तुम्ही तुमच्यावर प्रेम करायचं शिका. आणि या जगात सगळ्यात VIP स्वतःला समजा, स्वतःला वेळ द्या बरं का. महिला मंडळ, तुम्ही सुद्धा मिस्टरांचा डब्बा, मुलाचा डब्बा, त्याच्यावर तुम्हाला 10-11 जेवायला वाजतात. तसं नाही, तुम्ही पण वेळ द्या स्वतःसाठी. म्हणून माझे झाले गायावर्जन फिटले पितराचे ऋण, आईचं ऋण फेडता येत नाही. मातोश्री आमच्या कलाबाई, खरंच या मातोश्रीने आपले कुमार पाटील नवले तात्या 4 महिन्याचे असताना वडील वारले, पण या आईने लहानाचं मोठं केलं. आयुष्यभर झडल्या ही आईच करू शकते. नाहीतर आज आम्ही समाजामध्ये बघतो, नातवंड झालेले असले तरी काही पुरुष म्हणतात दुसरी पत्नी भेटेल का, बघता का महाराज एखादी. म्हणजे बघा, पण स्त्रीला जर मुलं असेल ना, ते दुसरा पती करत नाही. नाही, माझ्या लेकराची सोय. म्हणून भारत माता की जय. आईला तेवढा दर्जा आहे. मातृत्व, कर्तृत्व, दातृत्व, वक्तृत्व तिच्यामध्ये असतं. चांगल्या कुशीतून, चांगल्या विचारातून, चांगल्या मुशीतून चांगली माणसं जन्माला आल्याशिवाय राहत नाहीत. धन्य धन्य जेचे कुशी ज्ञानदेव जन्मले. रुक्मिणी आईसाहेबांची कुशी पवित्र होती म्हणून ज्ञानोबारायसारखं रत्न जन्माला आलं. जिजाऊ मासाहेबाची कुशी पवित्र होती म्हणून राजे जन्माला आले. कुशी पवित्र लागते. कधी कधी बघा ना तुम्ही, भेंडाच्या स्टँडवर जर काही तरुण मुलं, छोटे मुलं धिंगाणा करत असतील तर शहाणी बसलेली माणसं खुर्च्यावर चहा पित, ते विचारत नाहीत काय नाव आहे त्या मुलाचं. तसं नाही, शहाणी माणसं म्हणतात पाटील कोणाचा पोरगा आहे होतो, कोण आहे बाप त्याचा. आणि मग जेव्हा बापाचं नाव सांगितलं का मग शहाणी माणसं म्हणतात बरोबर आहे, बापच तसा आहे हो, पोरगा कुठून नीट जन्माला येईल. बरोबर आहे का. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आमच्या खरं साधू संतांचे प्रमाण काहीच खोटे नाहीत. बीज शुद्ध लागतं, बीज. आता बीज आणि आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर त्याला बी म्हणतात, आहे का नाही. आता आपल्याकडे सगळे ऊसाचेच बेन आहेत, म्हणजे ऊस. हा ही मराठवाड्यातली भाषा आहे बरं का गुले साहेब. आता आमच्याकडं तशी म्हणजे भाषा आहे, तसंच म्हणतात ना का. इकडं काय म्हणतात, बेनच ना. हा ना, मग तेच ना. मला वाटलं काय माझं चुकलं. आता ऊसाचं सुद्धा बेन चांगलं असलं तर ते ऊस चांगला येतो, हे का नाही. नाही तर छोट्या छोट्या कांद्यात छोटं. आणि जर चांगला ऊस असेल तर असं, इकडे कोणता आहे चांगला ऊस,
265 बघा 265चं बेन लावा, भरपूर टनाने जातो, पैसे भरपूर भेटतात, माल होतो ताल नाही तो बुरी हाल, पैशाशिवाय काय खरंय महाराज, भेटतात. आता मला सांगा, ते चांगलं नसलं तर पीक चांगलं येत नाही. आता आमच्या तिकडं सोयाबीन पेरतात. मला गेल्या वर्षी तर ना बरं का गुले साहेब, गेल्या वर्षी एकदा पेरलं, दोनदा पेरलं, उगवलंच नाही. म्हटले का नाही, म्हणले बीज खोटंय. आता बघा, मग तीनदा पेरलं, तिसऱ्यांदा उगवलं. मग काय म्हणले शेतकरी, काय नाही हो ताई, म्हणले या वर्षी ना बीज खोटं लागलं हो, 2 वेळेस कंपनी खराब लागली. म्हणले कंपनी बदलून पेरावं लागेल मग येईल. आता मला सांगा, ते सोयाबीनचं बी खोटं लागलं तर माणूस डबल टिबल पेरतो, जमतं. पण कळालं का नाही माझ्याकडे बघा, हे बी खोटं लागलं तर अनेक कुटुंबाचं वाटोळं झालं या ब्यानी. म्हणून बी वापरलाय शब्द तुकाराम अमृताची फळे वा, अमृताची बेली, अमृताची बेली, अमृताची फळे अमृताची बेली, अमृताची फळे अमृताची बेली, तीच पुढे चाली बिजाची, तीच पुढे चाली बिजाची, पुढे चाली बिजाची, तीच पुढे चाली बिजाची. अमृताची फळे अमृताची वेली, तीच पुढे चाली बीजाची या. बीज जर शुद्ध असेल, आपण जर आंब्याची कोई लावली तर त्याला निंबोळी येणार आहे का? नाही. आता एकच प्रसंग सांगायचा आहे आणि आपली सेवा आवरून घ्यायची, जास्त लांब व्हायचं नाही, घड्याळ पाहू नका, आवरायचं घ्यायचं आपल्याला आवडतं तेव्हा. आपलं संस्थान आहे महासांगवी, तिथं 2 झाडं होते, एक गोड आंब्याचं आणि एक शेपे आंब्याचं. ते गोड आंब्याला वर्षातून 20-25च काय रे येतात बरं का, आणि शेपे आंब्याला बुडापासून शेंड्यापर्यंत. ते नेमकं आमच्या आईने बुडातूनच ते झाड तोडलं. आता मला वाईट वाटलं, मी म्हटलं आई ते झाड का तोडलं? ते म्हणले महाराज तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं न कळायला अशी काय PhD आहे, न कळायला काय झालं? नाही म्हणले ते शेपाटी शेपे आहे म्हणले. म्हणलं शेपे असलं म्हणून काय झालं, पिकल की? नाही ते इतकं वाईट आहे शेपे आंबा. म्हणले पिकला तरी त्याचा वाद जात नाही. आता तुम्ही बघा, काही गावामध्ये ठराविकच लोणच्याचे आंबे आहेत, लोणच्याचे, आणि कसले आंब्याचं लोणचं घातलं तर लोणचं नसतं बरं का, माहिती आहे का? हे माहिती असेलच की. आता ठराविक लोणच्याचे आंबे, आणि काही तो शेपे आंबा, आणि काही कसे तर खायला आंबट पण रस पिकल्यानंतर गोड, काही रसाच्या कामाचे, काही लोणच्याच्या कामाचे. पण एक आंबा असा आहे ना लोणचं ना त्याचा रस, त्याला शेपे आंबा म्हणतात. बरं म्हणले आता त्याचं ज्यूस करू, ज्यूस केला आणि पिलं घाटा तरी ढेकर सुद्धा शेपाटच. मी कशाचं आंब्याचं सांगितलं का? अहो माणसाचं आहे, लोणच्याच्या तरी कामाला या, रसाच्या तरी या, निवळ शेपाट नका जीवनामध्ये बनवू. कळालं का? कुठं तरी परमार्थाच्या कामाला या, बाकी काही नाही. केले कर्मांतर बोंब मारिले हरिहर, माझे झाले गया वर्जन पिटले पितराचे ऋण. करा भजन. रखुमाई 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 शेवटी तुकाराम महाराज म्हटले, काही नाही, शेवटी माझ्या डोक्यावर जे ओझ होतं तो भार खऱ्या तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे,
आताच गडाख साहेबांचे उदयनदादा यांची सुद्धा जावई का साहेबाचे जावईच झालेत ना. हा बरोबर आहे बरोबर आहे. मी तेच म्हणते मोठ्या गडाख साहेबाचे नातू है की नाही. मी भेटलेले ना त्यांना नातूला. काय कमाल झाली बा. मोठ्या गडाख साहेबांनी त्यांच्या कारखान्याकडून आम्हाला मदत केलेली आहे. तुम्ही विचारूच नका. आम्ही सगळीकडे पोहोचलो तसं का अजिबात नाही बरं का गुले साहेब. मराठवाडा थोडा दुष्काळी म्हणलं पश्चिम महाराष्ट्रात जाऊ म्हणून तुमचे कीर्तन घेत होतो आम्ही. उगीचे का. हा तुम्हाला वाटतं महाराज एवढ्या लांब ओढाताण करत आहेत. आम्ही म्हणतो चला बागायतदार लोक आहेत मोठे आहेत चला काय असं काही नाही. सगळ्यांचे संबंध आहेत. मोठ्या गडाख साहेबाकडं सुद्धा तात्याच्या निमित्ताने जाण्यात आलं होतं आणि घुले साहेबांच्याकडं सुद्धा आहे. आज सगळी ही मोठी मंडळी या ठिकाणी कीर्तनाला आलीत आणि याच्या पुढे जाऊन देण्या घेण्याचा विषय गाऊन असतो महाराज. मी तुम्हाला ह्या नारदाच्या गादीवरून सांगेन की झालेला संपर्क नवले पाटलांनी जी सगळी लोक एकत्रित केलीत ना ते सर्व फार महत्वाचं आहे. आणि खरंच गट तट पक्ष कोणाचा काय असेल नसेल ज्याच्या त्याच्या पद्धतीने पण सर्वांबद्दल कुमार पाटील नवले यांचं एक काम असं आहे की सगळ्याच्या पलीकडे जाऊन सगळ्याशी त्यांचे संबंध चांगले ते माणुसकी म्हणून. आणि त्यांच्या जीवनात ते किती फायदा झालाय तोटा झालाय हा कधीच त्यांच्याकडं त्याचा विचार त्यांनी केला नाही. पण त्यांची पुण्याई एक आहे की त्यांचे मुलं चांगले बनलेत. 10-15 वर्षापूर्वी जे ॲडव्होकेट आहेत प्रशांत, मी दिल्लीला गेले होते आणि तेव्हा तो UPSC करत होता प्रशांत आणि मला वृंदावनला जायचं होता. मी विमानाने गेलतो आणि मग त्यावेळेस कोणाला भेटायचं काय आणि मुंडे साहेब त्यावेळेस दिल्लीला होते. तेव्हा मी त्याला फोन केला प्रशांतला आणि त्याच्याकडे आम्ही मुक्कामी गेलो त्या काळात. म्हणजे एवढी मुलं सुसंस्कारित. मला असं वाटतं कुमार पाटील नवले यांच्या कुटुंबामध्ये मुलं निर्व्यसनी आणि मुलं चांगली घडवली हीच त्यांनी जीवनात मिळवलेली संपत्ती आहे. आणि त्यांच्या आईच्या निमित्ताने आज आपण परिसरातले आप्तेष्ट नातेवाईक प्रतिष्ठित मंडळी सर्वजण आलात. आज म्हणजे अण्णा दीपक भाऊ आमचे घुले पाटील असतील. आज त्यांनी वेळेत वेळ काढून कीर्तनासाठी एवढा वेळ दिलाय. घुले साहेब आज तुम्ही एवढा वेळ बसलात तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. नाहीतर तुमचा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. तुम्ही मोठी माणसं आहात. फार मोठा व्याप पाठीमागा असतो पण तेवढ्यामधून सुद्धा ही मंडळी धर्माला मानती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि साहेब तुम्ही जसं धर्माला मानतात तसं परमेश्वराचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी नक्की राहील. पुन्हा एकदा या मातोश्रीच्या निमित्ताने या ठिकाणी त्या स्वर्गात जिथे कुठे असतील तिथे त्यांना ईश्वराने चांगली जागा द्यावी आणि त्यांचा आशीर्वाद सदैव या कुटुंबाच्या पाठीशी राहावं हेच माऊलीचं भजन. ज्ञानेश्वर